आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. चाळीसगावात माजी नगरसेवकावर धारदार शस्त्राने हल्ला. चाळीसगाव शहरातील वैष्णवी साडी सेंटर समोर भाजपाचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर काल रात्री 11 वाजता प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जुने वैर आणि अतिक्रमण गेल्या 2 महिन्यापूर्वी चाळीसगाव नगर परिषदेने दयानंद हॉटेलजवळ नदीच्या पुलाच्या बाजूला एका व्यक्तीच्या मित्राची पानटपरी अतिक्रमण असल्यामुळे हटवली होती. या कारवाई दरम्यान संबंधित व्यक्तीच्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता. चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या व्यक्तीला असे वाटत होते की हे अतिक्रमण प्रभाकर चौधरी यांच्या सांगण्यावरून करण्यात आले. त्यामुळे त्यांचा मनात तेव्हापासून राग होता. हल्ल्याचा थरार स्कूटीला धडक देऊन कोयत्याने वार करण्यात आला. या घटनेची फिर्याद प्रभाकर चौधरी यांचा मुलगा चेतन चौधरी यांनी दिली आहे. चेतन चौधरी यांचे मित्र विजय मराठे, मोनू जाधव आणि रोहित गुंजाळ यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे असताना त्यांच्या मित्राच्या मोबाईलवर समाधान चौधरी यांचा फोन आला. समाधान चौधरी यांनी त्यांना सांगितले की प्रभाकर चौधरी यांच्यावर वैष्णवी साडी सेंटर समोर हल्ला झाला आहे आणि ते तातडीने घटनास्थळी पोहोचावे. घटनेच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना प्रभाकर चौधरी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांची गाडी रस्त्यावर पडलेली होती. समाधान चौधरी आणि विशाल चौधरी यांनी चेतन यांना सांगितले की हल्लेखोर आणि त्याचे 3 साथीदार एका स्विफ्ट डिझायर कारमधून येऊन प्रभाकर चौधरी यांच्या स्कूटीला मागून धडक दिली, त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर कोयत्याने त्यांच्यावर चेहरा, मान, छाती आणि उजव्या हातावर सपासप वार केलेत. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर हल्लेखोरांच्या साथीदारांनी प्रभाकर चौधरी यांना पकडून ठेवले. हल्ल्यादरम्यान मुख्य आरोपी हा कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करत होता. त्यामुळे लोकांना त्यांना वाचवण्यासाठी पुढे येण्याची हिंमत झाली नाही. या हल्ल्यात प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. सदर बाबतीत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये हल्लेखोर व त्याच्या 3 अनोळखी साथीदारांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शहादा तालुक्यातील कुकावल गावातली सुपुत्री कुमारी सबिहा सत्तार पटेल हिने अखिल भारतीय पंचकृष्ण परिषद आयोजित राज्यस्तरीय श्रीमद भागवत गीता स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून शहादा तालुक्याचे तसेच कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. गीतेचे महत्त्व केवळ धर्मग्रंथापुरते मर्यादित नसून ते जीवनाचं मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे. अशा गीतेचे ज्ञान, अभ्यास आणि मनन करून सबिहा हिने आपल्या प्रतिभेच्या जोरावर राज्यस्तरीय व्यासपीठावर मिळवलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. कुकावल सारख्या एका लहानशा गावातून उगवलेली ही तेजस्वी तारा आज संपूर्ण राज्यात चमकत आहे. तिच्या मेहनतीने, चिकाटीने आणि सातत्याने हे यश मिळाले आहे. तिचे हे यश तिच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि गावकऱ्यांचेही यश आहे. सरपंच श्री जयवंत बापू नेरपगार यांच्या हस्ते संपूर्ण कुकावल ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. अशा विद्यार्थिनीकडून आपल्या भावी पिढीला प्रेरणा मिळते आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कुकावलचे सरपंच सबिहाचे कौतुक करताना म्हणाले की तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ती भविष्यात आणखी मोठे यश मिळवून आपल्या गावाचे नाव देश पातळीवर नेईल अशी खात्री आम्हा गावकऱ्यांना व तिच्या कुटुंबाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील पिंपरखेडा या गावातील संतोष कृष्णा पाटील व रवींद्र संतोष पाटील यांनी अमरण उपोषणाच्या परवानगीचे पत्र महावितरण विद्युत कंपनी, पोलीस ठाणे नरडाणा, तहसीलदार कार्यालय शिंदखेडा यांना दिले आहेत. संतोष कृष्णा पाटील यांचा शेती गट नंबर 276 शिवार गोराणी यांच्या शेतीला महावितरणकडून जो वीज पुरवठा केला जात होता, पुरवठा करणाऱ्या 4 पोलवरील डिसेंबर 2024 पासून तार चोरीला गेल्या आहेत. या बाबतीत संतोष पाटील यांनी नरडाणा येथील महावितरण कंपनीचे अभियंता यांना वारंवार भेटून चक्रा मारूनही त्यावर संबंधित महावितरणाच्या अधिकाऱ्यांनीही कोणतीही हरकत आजपर्यंत घेतली नाही. सदरच्या पत्रात संतोष पाटील यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री असून सुद्धा आम्हा शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही व पोलिसांना तार चोर सापडत नाही. तरीही नवीन तार आमच्या शेतीपर्यंत केव्हा येतील याची आम्ही वाट पाहत आहोत. 15 दिवसाचा माझा शेतातील फोनवर महावितरणने तार टाकावेत, नाहीतर मला माझ्या शेतातच 10 सप्टेंबर पासून अमरण उपोषण करण्याची परवानगी द्यावी. राज्य शासन एकीकडे म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना फुकट वीज देऊ, फुकट हे करू, लाडक्या बहिणींचे लाड चालू आहेत, सर्वांचे लाड चालू आहेत हो. पण शेतकरी मायबापाचे लाड पूर्ण करण्यासाठी ना राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना टाइम नाही, ऊर्जा मंत्रींना टाइम नाही, आमच्या इथले जे अधिकारी इथं दिसतच नाही
केव्हा आलो ते सांगतात मीटिंगला वसुलीला आहेत. यांचं उत्तर एकच आहे, या माणसाचे 2024 डिसेंबर महिन्यात गट नंबर 267 रस्त्याला लागून आयटी आहे, तिथं त्यांची चोरी झाली तारांची. या माणसांना दिवाळीचं सीझन करता आला नाही, यावर्षी मे जून मध्ये कपाशीची लागवड करता आली नाही, तरी या माणसाचं फेऱ्या मारून मारून थकलाय. शेवटी त्यांना कोणीतरी सांगितलं की ईश्वर भाऊंना फोन लावा म्हणे. तिला 1-2 शेतकरी म्हटलं चला. त्यांची परिस्थिती अशी आहे की आपण विचार करू शकतो, सर्वसाधारण माणसाला न्याय भेटतो का? महावितरण कंपनी फक्त जेव्हा उपोषणाचं पत्र दिलं आम्ही आता की आम्ही कायदेशीररित्या उपोषण करू, कारण की या राज्यामध्ये आता नवीन कायदा काढलेला आहे राज्य शासनाने, जनसुरक्षा कायदा. कारण की जर काही केलं म्हणे तर तुम्हाला खोटे गुन्हे दाखल करू, तुमच्यावर दानगाई करू, तुम्हाला कुठल्या प्रकारात हा कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो. म्हणून या शेतकरी मायबापाला म्हटलं तुम्ही पण चला, कारण काय आहे ही परिस्थिती आहे. शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्यासह मेथी येथील अमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केल्याचा शानाभाऊ सोनवणे यांचा आरोप. मौजे मेथी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात मेथी गावातील अनुसूचित जाती जमातीचे व इतर शेतकऱ्यांच्या जमिनी महाजनको कंपनीने सन 2012-13च्या काळात शासनाने औष्णिक वीज निर्मितीसाठी घेतल्या होत्या आणि त्यावेळी शेतकऱ्यांना शासनाचा वीज कोळसा प्रकल्प येईल असे सांगून प्रकल्पग्रस्त दाखला देऊ, घरातील शेतकऱ्यांच्या मुलाला शासकीय नोकरी देऊ असे अनेक तोंडी आमिष दाखवून महाजनको कंपनीने शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून घेतल्या. तथा खरेदीच्या खरेदी खतात संदर्भीय आदेश तात्कालीन जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खरेदी खतासोबत 10 ते 11 अटी शर्ती बांधील केल्या होत्या. त्यात मुख्यतः खरेदीच्या दिनांकापासून 5 वर्षांच्या कालावधीत औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प झाला नाही तर खरेदी केलेल्या किमतीत शेतकऱ्यांना जमिनी परत करणार असल्याचे नमूद केले असता शेतकऱ्यांना नोटीस न पाठवता महाजनकोने जमीन परस्पर टाटा सोलरला दिली. तसे जमिनीचा मोबदला हा जिरायत दाखल मिळाला आहे. बागायतीच्या तथा विहीर, पाईपलाईन वगैरेचा पैसा शेतकऱ्यांना आजतागायत मिळाला नाही किंवा महाजनकोचे अधिकारी गायकवाड यांनी 75% नजराणा वगैरे संदर्भात सांगितले असता ते परत बदलले अशी एक ना अनेक फसवणूक शेतकऱ्यांची झाली. तरी आदेशान्वये 7 व 8व्या मुद्द्याचं उल्लंघन झाल्याने तसेच शेतकऱ्यांचे व आदेशाचे पालन न झाल्याने सदरील खरेदी ही अटी शर्तीनुसार झालेली असून तात्कालीन खरेदी रद्द झाली असता शेतकरी सरकारी नजराणा भरण्यास तयार आहेत. त्या संदर्भात महाजनकोचे अधिकारी गायकवाड यांना शेतकऱ्यांनी नजराणा भरणारे शेतकरीची यादी सुद्धा दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी गायकवाड यांच्याशी चर्चा करून दिली असता महाजनको कंपनी व टाटा पॉवर कंपनीने आपला शब्द पाळला नाही. म्हणून शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय पाहून अमरण उपोषणाचे शस्त्र हाती घेऊन अनुसूचित जाती जमाती व इतर शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवण्यासाठी टाटा पॉवर कंपनी मेथी समोर दिनांक 19/8/2025 पासून शांततेने व सनदशीर मार्गाने अमरण उपोषणाला शेतकरी महिलासह अमरण उपोषणाला बसले असता शानाभाऊ सोनवणे हे सरकार, प्रशासन आणि अमरण उपोषणकर्त्यांमध्ये एक प्रामाणिकपणे भूमिका करत असताना दिसत होते. त्यांच्या चर्चा घडवून आणण्याचे काम, उपोषणकर्त्यांचे मागण्यांची पूर्तता करण्याचे काम शांततेत, सनदशीर मार्गाने व भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराने कसे होईल हे सर्व नियोजन करत असताना शिंदखेडा येथील PI साहेब यांनी शानाभाऊ सोनवणे यांना फोन करून बोलविले की चर्चेसाठी या. त्यावेळी शानाभाऊ सोनवणे यांनी दोन्हीकडच्या बाजू प्रामाणिकपणे मांडत असतानाच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्यासोबत 18 शेतकरी व 26 आदिवासी महिला आणि कार्यकर्त्यांवर आपला न्याय हक्कासाठी सनदशीर मार्गाने अमरण उपोषणाला बसले असता त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचे व खंडणीसारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. उपोषणकर्ते उपोषण करीत असताना त्यांना नोटीस नाही की तुम्ही या ठिकाणी उपोषण करू शकत नाही. शेतकरी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मागण्या सनदशीर मार्गाने लढत असताना त्यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका या तालुक्यात काय असू शकते हे यावेळी आंदोलकांतर्फे सांगण्यात आले. गेल्या 8 दिवसापासून माझे शेतकरी बांधव, माझ्या आया बहिणी आमरण उपोषण करत होते आणि त्या ठिकाणी ज्यांनी जे महाजनकोला जमीन दिलेली 13 वर्षापूर्वी त्याच्या अटी आणि शर्तीचा भंग झाला, ती खरेदी रद्द झालेली. मग जर टाटा सोलरला महाजनकोने ती जमीन दिली तर आमची मागणी होती
की आम्हाला सानुग्रह अनुदान आमचे विहिरीचे पैसे मिळाले नाही, आमचे बागायती जमिनीचे पैसे मिळाले, फक्त कोरडवाहूचे पैसे दिले. या मागण्यांसाठी अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे. परंतु आज प्रशासनाने या बिचाऱ्या आया बहिणींना सुद्धा अटक केली आणि या ठिकाणी दडपशाहीने आम्हाला आज अटक झाली. आम्हाला अटक करून प्रश्न जर सुटत असेल तर आम्ही तयार आहोत, पण आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही बघणार नाही. कंजर महाराज मंदिरावर 10,000पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन. कापडणे येथील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाणे, कापडणे व धोडी शिवारातील श्री क्षेत्र कंजर महाराज यात्रोत्सव निमित्ताने एका दिवसात 10,000पेक्षा जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, तर नवस फेडण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. दरवर्षी पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या यात्रोत्सवाला धुळे जिल्ह्यासह नंदुरबार, शहादा, दोंडाईचा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अंमळनेर येथून कंजर भाविकही दर्शनासाठी आले होते. कापडणे, देवभाणे, सरवड, नगाव, तिसगाव, ढंडाणे, सायने, नंदाणे, न्याहाळोद, कवठळसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे व शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. यात्रोत्सवानिमित्ताने या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मसाले भात व गोड शिऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता. दिवसभर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यामुळे यात्रा उत्सव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात आले. या यात्रा उत्सवाला धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे, सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बापू खलाणे, उद्योजक अनिल कचवे, कालाशेठ, देवभाणे येथील सरपंच संजय देसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष हेमंत भडक, जिल्हा सचिव महेश पाटील व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शेतकरी, गावकरी उपस्थित होते. क्षेत्र कंजर महाराज या ठिकाणी दरवर्षी पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या यात्रोत्सवाला कापडणे, धनूर, लोणकुटे, देवभाणे, नगाव सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत असतात आणि या देवावर अनेकांचं मोठं श्रद्धा आहे. शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी दरवर्षी नवस फेडण्यासाठी येत असतात. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी 20 वर्षांपासून यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या यात्रोत्सवाची सुरुवात कैलासवासी विनायक केशव पाटील व कैलासवासी सुरेश बाबूराव माळी यांनी या ठिकाणी केलं होतं. त्यांची परंपरा राखत ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. ठेलारी समाजाला NT-ब प्रवर्गात समाविष्ट करा, आरक्षण बचाव समितीची मागणी. महाराष्ट्रातील ठेलारी समाजाला NT-ब प्रवर्गातून वगळून NTC प्रवर्गात समाविष्ट करण्यात आला आहे. ठेलारी समाजासाठी हा निर्णय अन्यायकारक असल्याने शासन निर्णयास तात्काळ स्थगिती देऊन कायमचा रद्द करावा, अशी मागणी NT-ब आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात आली असून तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे. ठेलारी समाज भटक्या जीवनशैलीत अडकला असल्याने शिक्षण व स्थिर रोजगाराच्या संधी कमी आहेत. तसेच NTC प्रवर्गातून इतर समुदायाच्या तुलनेत ठेलारी समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने नवीन वर्गीकरण ठेलारी समाजाच्या उन्नतीऐवजी त्यांच्या मागासलेपणास वाढ करेल असे शासनाने घेतलेल्या निर्णयावरून दिसून येत आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद समानता कायदा, अनुच्छेद 15 वर्गीकरण विरोधात संरक्षण तसेच अनुच्छेद 226 उच्च न्यायालयाचे विशेष अधिकाराच्या विरोधात आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेताना ठेलारी समाजाच्या कोणत्याही खासदार, आमदार, विविध समित्यांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय लादला आहे. त्यामुळे संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून 6 ऑगस्ट 2024चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. त्यानुसार न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. ठेलारी समाज हा स्वतंत्र समुदाय असून त्याचा धनगर समाजाशी कोणताही संबंध नाही आणि पोट जात ही नाही. NTC मध्ये स्थलांतरित करणे म्हणजे ठेलारी समाजाच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखे आहे. पोटजात संबोधणे म्हणजे ठेलारी समाजावर अन्याय आणि संविधान विरोधी आहे. राज्य शासनाने अर्धवट अहवाल सादर करून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय ठेलारी समाजाला धनगर समाजाची पोटजात मानली आहे. NT-B प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कमी कट ऑफ असतो, त्यामुळे अधिक संधी मिळते, तर NTC प्रवर्गात अधिक मजबूत समुदाय असल्याने ठेलारी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण आणि अवघड झाले आहे.
त्यामुळे भटकंती करणाऱ्या ठेलारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेणे आव्हानात्मक झाले आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अधिकच अडचणी वाढल्या आहेत. ठेलारी समाज राजकीयदृष्ट्या कमकुवत असल्याने NTC मध्ये गेल्यास त्यांचे प्रतिनिधित्व आणखी कमी होणार आहे. या सर्व निर्णयाचा फेरविचार करून ठेलारी समाजाला NT-ब प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी डॉक्टर उत्तम महानोर, नथू कोरटकर, बापू खताळ, सुरेश बोरकर, सुरेश कारंडे, दगडू कोरडकर, सचिन मारनर, संदीप सरक, राहुल मारनर, रघुनाथ खताळ, शिवदास वाघमोडे, महारू मारनर आदींसह शेकडो समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. या समाजाला NT-क प्रवर्गामध्ये टाकण्यात आलेले आहे आणि NT-क मध्ये गेल्यामुळे आमच्या युवा बांधवांचं, भगिनींचं शैक्षणिक फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्या विरोधात आम्ही छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. आतापर्यंत कोणताही निर्णय आलेला नसून त्यामुळं आज आम्ही ग्राउंड लेवलला उतरून आदरणीय साक्री तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं की आमचं जे हक्काचं आरक्षण आहे 2.5% आरक्षण NT-B ते आम्हाला परत देण्यात यावे असं निवेदन आम्ही दिलेलं आहे साहेबांना. की जे संविधानिक आरक्षण ठेलारी समाजाला गेल्या 60 ते 70 वर्षांपासून होतं त्याला कुठल्याही शासकीय गोष्टींची सपोर्ट न घेता शासनाने परस्पर ठेलारी समाजाला NT-क प्रवर्गामध्ये समाविष्ट करून ठेलारी समाजाचा या ठिकाणी संविधानिक घात केलेला आहे. त्या विरोधात हा लढा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून शासनाला आमची ठेलारी समाजातर्फे व NT-ब आरक्षण बचाव समितीतर्फे या ठिकाणी मागणी आहे की त्यांनी आमचं जे आरक्षण आहे NT-ब 2.5%चं ते आम्हाला पूर्ववत करावं. त्यासाठी सदर निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना यांना दिलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील मोर्चात धुळे सकल मराठा सहभागी होणार. गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी शहर परिसरातून मराठा समाज बांधव रवाना होणार आहे. सनदशीर मार्गानं होणाऱ्या या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पांझरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यालयात सकल मराठा समाजाची बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या मोर्चासंदर्भात मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी शहर परिसरातील समाज बांधवांनी रवाना होण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीत समाजाचे ज्येष्ठ सुधाकर बेंद्रे, राजेंद्र काळे, भानुदास बगदे, विनोद जगताप, हेमंत भडक, विक्रमसिंग काळे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. बैठकीत मोर्चात सहभागी होण्याचे ठरले. त्यासाठी मराठा समाज बांधव यांनी शुक्रवारी दिनांक 29 रोजी सकाळी 6 वाजता धुळे रेल्वे स्टेशनवर हजर राहावे. येताना प्रत्येकाने 2 ड्रेस, रेनकोट, पाण्याची बॉटल, अंथरूण, गरज असल्यास आवश्यक औषधी आदी वस्तू सोबत घ्याव्यात. शिवाय येताना आपले इतर समाज बांधवांना देखील जागृत करावे. आजवर मराठा समाज बांधवांनी शांतता व एकजुटीने काढलेली मोर्चाची केवळ राज्यातच नव्हे तर देशातही आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे यंदा देखील याच आचारसंहितेचे पालन करावे. याशिवाय धुळे तालुका, शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील समाज बांधव यांनी देखील मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचा निर्धार या बैठकीत झाला. तर समाज बांधवांनी पोट जाती विसरून आरक्षणासाठी एक व्हावे असे आवाहन देखील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. शिवराय दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशान्वये मुंबई येथे जाण्यासाठी सकल मराठा समाज धुळे यांच्यातर्फे आज एक मीटिंग घेण्यात आली. यापूर्वी या संदर्भात मार्गदर्शक सूचना म्हणून 2-3 मीटिंगा झालेल्या आहेत. 27 तारखेला सर्व समाज बांधव बहुसंख्येने, मोठ्या संख्येने मुंबई येथे आंदोलनासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या गडीवर परंपरेनुसार रावल संस्थान दोंडाईचा यांच्या वतीने श्रीमंत राजा गणपतीची विधिवत स्थापना करण्यात आली. नारायण पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दोंडाईचा, जिजाबराव पाटील संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई, रूपसिंग गिरासे, नरेंद्र गिरासे, जितेंद्र गिरासे, प्रवीण महाजन, विजय मराठे, निखिल जाधव, DS गिरासे, संजय तावडे, प्रमोद गिरासे, कृष्णा नगराळे, भरतरी ठाकूर, छोटू मराठे, KP गिरासे, रामकृष्ण मोरे, मनोज निकम, महेंद्र कोळी आदी उपस्थित होते. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज,
सत्य हेच जे तुमच्या समोर.